निलिमाच्या सत्यामुळे अडकली मलिका आणि आपल्याला माहिती आहे मलिका कधीच अडकणार नाही. तिने बघा कुणाला अडकवलं. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आनंद आणि निकी स्वानंदीला बोलवतात. आता तिघांनाही खूप आनंद होत असतो की ते व्हिडिओ दिसत असतात. आनंद म्हणतो बरं चला आता समरला दाखवूया. स्वानंदी म्हणते तुम्ही नाही यायचं. आता दोघंही चकित होतात. ती जोपर्यंत राजवाडे तुमची माफी मागत नाही. आनंद म्हणतो अरे स्वानंदी वहिनी माफी वगैरे कशाला, अगं तो मित्र आहे माझा, चांगला मित्र, आणि मैत्रीत कसलेली फॉर्मॅलिटी. ते मैत्रीत म्हणतात ना नो सॉरी नो थँक्यू, तसं. स्वानंदी म्हणते हो पण तुमच्या मित्राला असं नाही वाटलं ना, त्यांनी डावललं ना मैत्रीला आणि मानानेच आणायचं. त्याच घरामध्ये अपमानही केला ना त्यांनी, आणि जेव्हा असं होतं ना त्या मैत्रीमध्ये आपला मित्र चुकलाय हेही तितक्याच हक्काने आपल्याला सांगता यायला हवं. आपल्याला त्यांना पाठीशी नाही घालायचं. निकी म्हणते अगं हा पुरावा बघितल्यानंतर होईलच ना त्याला जाणीव. चल ना स्वानंदी आता बाद झालं, दाखवूया ना, चल ना. स्वानंदी म्हणते अजिबात नाही. मुळात तुम्ही दोघं जण त्या घरात आत्ता येणारच नाही. जोपर्यंत समर राजवाडे तुम्हाला त्या घरामध्ये मानाने बोलवत नाही, तुमचं स्वागत करत नाही, तोपर्यंत नाही. पुरावा दाखवायचा पण मी तो दाखवेल. मलाही बघायचे काय रिॲक्ट करतायत. आता आनंदाने निकीला काय बोलावं तेच कळत नसतं, कारण स्वानंदी त्यांच्यासाठीच लढत असते. आता राजवाड्यांच्या घरी निलिमासोबत सगळेच हजर होतात. स्वानंदी निलिमासमोर जाते आणि विचारते दागिन्यांच्या डब्यामधून हार काढून निकिताताईच्या पर्समध्ये तुम्ही टाकलात ना. निलिमा नकार देते आणि मलिकाही तिचीच बाजू घेते. आता स्वानंदी लॅपटॉप ओपन करते आणि त्याला पेनड्राईव्ह लावते. त्यामधील व्हिडिओ बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. त्यामध्ये निलिमा मावशी निकिताच्या पर्समध्ये हार टाकत असतात. ते बघून निलिमा जायला लागते. स्वानंदी म्हणते कुठे निघालात, मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि आता फक्त तुम्ही खरं बोलणार आहात. दागिन्यांच्या डब्यामधून हार काढून निकिताताईच्या पर्समध्ये तुम्ही टाकलात ना, कुणाच्या सांगण्यावरून सांगा. मलिका खाली बघायला लागते. अंशुमनही बघत असतो, पण अर्पिता मात्र जाम हादरते. आता जर खरी उत्तरं दिली नाही ना तर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवी ना. आता निलिमा सांगायला लागते आणि तिच्या तोंडामध्ये अर्पिताही येतं. हे ऐकून तर समरचे होशच उडतात. त्याला आता आठवते त्याची आणि आनंदची मैत्री, सुखादुःखात साथ देणार म्हणून घेतलेली वचन. निकी, त्यांनी आणि आनंदने एकमेकाला मिठी मारलेली. आता समर सायकलीवरून आनंदच्या बिल्डिंगमध्ये पोहोचतो आणि मोठ्याने रडत आनंदला आवाज देतो, आनंद प्लीज ये खाली, बोल माझ्याशी, भेट मला. मला माहिती आहे मी खूप मोठी चूक केली आनंद, पण ती चूक सुधारायला मी इथे आलो तुझ्याकडे. हात जोडत म्हणतो मी दोषी आहे, प्लीज मला माफ कर आणि खाली ये. निकी आणि आनंद शांत ऐकत असतात. पाऊस कोसळत असतो, विजेचा कडकडाट होत असतो आणि भर पावसात हात जोडून आणि रडत समर उभा असतो. आता आनंद आणि निकीला कळते की स्वानंदीच्या बोलण्यातली गोम, समर आणि आनंदची भेट आणि अर्पिताला सजा हे बघायला तुम्हाला आवडेल का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.